नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण प्रोटीन सिंथेसिस म्हणजे काय ट्रान्सलेशनची प्रोसेस बघितली होती. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन ही कन्सेप्ट स्टडी करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन ॲक्च्युली याच्यामध्ये काय आहे तर इट इज मल्टी स्टेप प्रोसेस आहे. ही काय मल्टी स्टेप प्रोसेस आहे आणि बाय विच जीन इज रेग्युलेटेड अँड इट्स प्रोडक्ट आर सिंथेसाइज. मल्टी स्टेप म्हणजे काय तर अनेक स्टेपमध्ये कंप्लीट होणारी प्रोसेस आहे आणि ह्याच्या थ्रू दिस प्रोसेस प्रोडक्ट काय होतं, न्यू प्रोडक्ट काय होणार आहे, ह्या ठिकाणी सिंथेसिस होणार आहे. द जीन एक्सप्रेशन जे आहे रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ पॉलीपेप्टाइड चेन. आपण ऑलरेडी सिंथेसिस ऑफ प्रोटीन बघितलंय किंवा ट्रान्सलेशन बघितलंय की ह्याच्यामध्ये काय होत असतं तर पॉलीपेप्टाइड चेन फॉर्मेशन होत असते. म्हणजे काय जीनचं एक्सप्रेशन जे होतं त्या एक्सप्रेस होऊन काय होणार त्या ठिकाणी एक प्रोटीन मॉलिक्युल्स तयार होणार आहे आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन मॉलिक्युल आपल्या शरीरामध्ये फॉर्मेशन होत असतं. जीन एक्सप्रेशन जे आहे प्रोसेस इज रेग्युलेटेड ॲट डिफरंट लेवल. ते आपल्या शरीरामध्ये कुठल्या कुठल्या लेवलला रेग्युलेट होते. इच अँड एव्हरी ऑर्गॅनिझममध्ये जर बघितलं आपण तर दॅट आर रेग्युलेटेड इन द डिफरंट लेवल. ओके, आपल्याला काय बघायचं याच्यामध्ये युकॅरियोटिक जे सेल्स आहेत म्हणजे आपण सगळे जे युकॅरियोटिक ॲनिमल्स आहेत आपल्यामध्ये कुठल्या कुठल्या विच डिफरंट लेवलला दॅट दिस प्रोसेस इज रेग्युलेटेड जीन एक्सप्रेशनची आपल्याला बघायचे. फर्स्ट ऑफ ऑल ट्रान्सक्रिप्शन लेवल. जे ट्रान्सक्रिप्शन होतं म्हणजे mRNAचं सिंथेसिस होतं म्हणजे फॉर्मेशन ऑफ प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट. जो mRNA सुरुवातीला तयार झालेला असतो फर्स्ट ट्रान्सक्रिप्शनच्या प्रोसेसमध्ये दॅट आर नॉट फंक्शनल mRNA. त्याला काय म्हणतो आपण प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट म्हणतो. त्या ठिकाणी काय होत असतं जीन रेग्युलेशन होत असतं. प्रोसेसिंग लेवल परत कुठं होतं प्रोसेसिंग म्हणजे रेग्युलेशन ऑफ काय प्लायसिंग. त्या ठिकाणी सुद्धा काय होत असतं हे रेग्युलेशन होत असतं. ट्रान्सपोर्ट ऑफ mRNA फ्रॉम न्यूक्लियस टू काय सायटोप्लाझम. आपण ऑलरेडी शिकलोय की mRNAचं सिंथेसिस जे आहे हे कुठं न्यूक्लियसमध्ये होतं आणि त्याचं ट्रान्सपोर्टेशन ड्युरिंग प्रोटीन सिंथेसिस सायटोप्लाझममध्ये होत असतं. त्यावेळेस सुद्धा काय होत असतं हे रेग्युलेशन होतं. आणि ट्रान्सलेशन लेवल चौथंच आहे कुठलं तर ट्रान्सलेशन लेवल. ट्रान्सलेशन लेवलमध्ये जर आपण बघितलं तर प्रोटीन सिंथेसिस जे होतं पॉलीपेप्टाइड चेन फॉर्मेशन होते. हे कसे होते हे म्हणजे कुठला अमिनो ऍसिड त्या ठिकाणी अटॅच होणार आहे किंवा अजून कुठल्या प्रोसेस होणार आहे ह्या सगळ्याचं रेग्युलेशन जे आहे युकॅरियोटिक सेलमध्ये ह्या 4 वेने काय होत असतं रेग्युलेशन डिफरंट लेवलला ह्या रेग्युलेशन होत असतं. पहिलं जे आहे काय ट्रान्सक्रिप्शन लेवल, प्रोसेसिंग लेवल, ट्रान्सक्रिप्शन ऑफ mRNA फ्रॉम न्यूक्लियस टू काय सायटोप्लाझम आणि 4th वन अँड लास्ट वन इज ट्रान्सलेशन लेवल. अशा प्रकारे ह्याच्यावर तुम्हाला 2 मार्क क्वेश्चन येतो की इन युकॅरियोटिक रेग्युलेशन कॅन बी विच किंवा कुठल्या लेवलला विच लेवल ऑफ रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन टेक्स प्लेस. तर ह्या 4 लेवल लिहायच्या आहे किंवा तुम्हाला CET किंवा नीटसाठी पण ह्याच्यावरती प्रश्न होतो. ह्याच्यातली एक प्रोसेस जी आहे रेग्युलेशनची वेगळी दिली जाईल आणि विच ऑफ द रॉंग किंवा विच ऑफ द राईट असं पण त्याच्यावरती काय येईल प्रश्न येईल. ओके, आता जीन एक्सप्रेशन जे आहे जीन ऑफ द ऑल सेल आर एक्सप्रेस्ड टू परफॉर्म डिफरंट फंक्शन. आता जीनचं एक्सप्रेशन होतं कशासाठी होत असतं तर कशासाठी होतं तर आपल्या बॉडीमध्ये जे डिफरंट फंक्शन चालू असतात जे वर्किंग चालू असतात आपलं डे टू डे लाईफमध्ये हे फंक्शनिंग होण्यासाठी परफॉर्म डिफरंट फंक्शन होण्यासाठी ह्याचे जीन ऑफ द सेल दॅट आर एक्सप्रेस्ड. फॉर एक्झाम्पल जे आहे एन्झाईम बीटा गॅलॅक्टोसाइडेज. एक्झाम्पल काय दिले आपल्याला बीटा गॅलॅक्टोसाइडेज सिंथेसाइज बाय काय कुठल्या सेल ई कोलाई सेल काय करतात त्याला सिंथेसिस करतात. कुठलं एन्झाईम बीटा गॅलॅक्टोसाइडेज कोण तयार करतं तर ई कोलाई सेल. आता हे एन्झाईम काय करतं इट ब्रिंग अबाउट द हायड्रोलिसिस ऑफ लॅक्टोज इन टू द गॅलॅक्टोज अँड ग्लुकोज. बघा या ठिकाणी लॅक्टोजचं हायड्रोलिसिस कशामध्ये केलेलं आहे गॅलॅक्टोज आणि काय ग्लुकोजमध्ये केलेलं आहे आणि इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाईम कुठल्या गॅलॅक्टोसाइडेज. ह्या गॅलॅक्टोसाइडेज
ह्या एन्झाईमच्या प्रेझेन्समध्ये लॅक्टोजचं हायड्रोलिसिस कशामध्ये होतं, गॅलॅक्टोज अँड ग्लुकोजमध्ये होतं. आणि ही प्रोसेस कुणामध्ये होते तर ई कोलाई ह्या सेलमध्ये होते. ओके. आता if the E. coli bacteria do not have lactose in the surrounding medium as a source of energy, आता त्या ठिकाणी जर काय ई कोलाई बॅक्टेरिया आहेत, ह्या ई कोलाई बॅक्टेरियाला डू नॉट हॅव लॅक्टोज इन द सराउंडिंग मीडियम ॲज अ सोर्स ऑफ एनर्जी. त्या ठिकाणी लॅक्टोज काय नसणार आहे, त्या ठिकाणी जर नसेल, डू नॉट हॅव लॅक्टोज इन द सराउंडिंग मीडियम, त्या ई कोलायच्या अवतीभोवती सराउंडिंग मीडियममध्ये जर लॅक्टोज हा एनर्जी सोर्स नसेल तर एन्झाईम बीटा गॅलॅक्टोसाइडेज आर नॉट सिंथेसाइज्ड. तर त्यावेळेस काय होणार नाही, हे बीटा गॅलॅक्टोसाइडेज जे एन्झाईम आहे हे काय होणार नाही, सिंथेसिस होणार नाही. का सिंथेसिस होणार नाही तर लॅक्टोजच नाही, तर बीटा गॅलॅक्टोसाइडेज काय करते तर हायड्रोलिसिस ऑफ कुणाचं लॅक्टोजचं कुणामध्ये गॅलॅक्टोज आणि ग्लुकोजमध्ये हायड्रोलिसिस करतंय, ब्रेकडाऊन करतंय. परंतु त्या ठिकाणी लॅक्टोज नाही तर बीटा गॅलॅक्टोसाइडेजचं त्या ठिकाणी रोल काय उरणार नाही. सो इट इज द काय मेटाबॉलिक और फिजियोलॉजिकल और एन्व्हायरमेंटल कंडिशन दॅट रेग्युलेट द एक्सप्रेशन ऑफ जीन. त्याच्यामुळे सो इट इज मेटाबॉलिक और फिजियोलॉजिकल और एन्व्हायरमेंटल कंडिशन काय करतात दॅट रेग्युलेट द एक्सप्रेशन ऑफ जीन. म्हणजे बीटा गॅलॅक्टोसाइडेज जर सिंथेसिस नाही झालं म्हणजे ह्या ठिकाणी ही कुणी रेग्युलेट केलं तर कुठल्या कंडिशन आहेत, ही मेटाबॉलिक असेल किंवा फिजियोलॉजिकल असेल किंवा एन्व्हायरमेंटल कंडिशन आहे. हे काय करतात रेग्युलेट द एक्सप्रेशन ऑफ जीन. द डेव्हलपमेंट अँड डिफरन्शिएशन ऑफ एम्ब्रियो इंटू अडल्ट ऑर्गॅनिझम इज also result in the coordination, regulation or expression of several state of genes. बघा आपण म्हणतो की डेव्हलपमेंट ऑफ अँड डिफरन्शिएशन ऑफ एम्ब्रियो इनटू द अडल्ट. जो फर्स्ट एम्ब्रियो तयार होतो तो कसा असतो, तो सिंगल सेल असतो, काय असतो झायगोट असतो. झायगोट तयार झाल्यानंतर ना आपण शिकलोय पाठीमागच्या ह्याच्यामध्ये चॅप्टरमध्ये आपण शिकलेलं स्टेज ऑफ डेव्हलपमेंट ऑफ कुणाच्या इन्फंटच्या. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की फर्स्ट जे आहे झायगोट तयार झाल्यानंतर ना काय तयार होतं तर हॅलो मल्टीसेल्युलर काय होतं ब्लास्टोला तयार होतं. आणि ब्लास्टोला तयार झाल्यानंतर ना परत काय होणार त्या ठिकाणी ब्लास्टोलेशनची जे आहे प्रोसेस होणार आहे आणि त्यानंतर काय होणार आहे इम्प्लांटेशन त्या ठिकाणी होणार आहे. त्या ठिकाणी सेल बाउंड्री वगैरे काय होतील त्या ठिकाणी फॉर्मेशन होऊन काय होणार त्या ठिकाणी इम्प्लांटेशन होणार आहे म्हणजे एम्ब्रिओ काय होणार आहे फॉर्मेशन होणार आहे. मोरोला वगैरे ह्या प्रोसेस आहेत सेल डिव्हिजनच्या 2 सेल स्टेज 4 सेल स्टेज 8 सेल आणि फायनली मोरोला अर्ली ब्लास्टोला ब्लास्टोसिस्ट आणि देन सो ऑन क्लिवेज होणार आहे. परत त्या ठिकाणी ह्याच्या सगळ्या हे होणार आहे आणि फायनली एम्ब्रिओ जो आहे हा कशामध्ये इम्बेडेड होणार आहे तर एंडोमेट्रियम ऑफ युटेरस. ओके. परंतु त्या ठिकाणी एम्ब्रिओ जो आहे एम्ब्रिओचं रूपांतर कशामध्ये होतं तर अडल्ट ऑर्गॅनिझममध्ये होतं. म्हणजे फर्स्ट ट्रायमिनिस्टरमध्ये रुडिमेंटरी ऑर्गन तयार होतात, सेकंडमध्ये त्याचे डेव्हलप होतात आणि फोर्थमध्ये अजून ते प्रॉमिनंटली डेव्हलप होतात. म्हणजे हा जो डेव्हलपमेंट आहे अडल्टमध्ये रूपांतर होणार आहे. ऑल्सो रिझल्ट ऑफ कोऑर्डिनेशन ऑफ कुणाचं रेग्युलेशन ऑर काय एक्सप्रेशन. रेग्युलेशन होत असेल किंवा एक्सप्रेशन होत असेल जीनचं आणि ऑफ सेव्हरल सेट ऑफ जीन्स त्या ठिकाणी त्यांचं कोऑर्डिनेशन किंवा रेग्युलेशन होऊन काय होणार आहे हे जे अडल्टचे स्ट्रक्चर आहे आपलं हे काय होणार आहे या ठिकाणी तयार होतं. नाव आता आपल्याला काय करायचं तर अंडरस्टँड नाव हॅज टू अंडरस्टँड अँड नोन द मेकॅनिझम बाय विच ऑर्गॅनिझम रेग्युलेट जीन एक्सप्रेशन इन रिस्पॉन्स टू चेंज इन द एन्व्हायरमेंट. आपल्याला आता काय शिकायचं आहे तर काय अंडरस्टँड करायचं आहे तर जीन एक्सप्रेशन जे आहे बाय विच ऑर्गॅनिझम रेग्युलेट द जीन एक्सप्रेशन इन रिस्पॉन्स द चेंज इन द एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटमध्ये चेंज झाल्यानंतर ना ऑर्गॅनिझम जीन एक्सप्रेशन जे आहे हे कसं रेग्युलेट करतं हे आपल्याला काय करायचं शिकायचं, त्याचं मेकॅनिझम जे आहे शिकायचं.
जर आपण बघितलं सिंगल मेकॅनिझम एक्झिस्ट फॉर रेग्युलेशन ऑफ द एक्सप्रेशन ऑफ डिफरंट जीन ऑर सेट ऑफ जीन. म्हणजे ह्या ठिकाणी एक तर सिंगल मेकॅनिझम असेल कशासाठी तर रेग्युलेशन ऑफ एक्सप्रेशन ऑफ डिफरंट जीन ऑर सेट ऑफ जीन ऑर डिफरंट जीन आर रेग्युलेटेड बाय डिफरंट मेकॅनिझम. हे जे जीन एक्सप्रेशन जे आहे ह्या जीन एक्सप्रेशनचं रेग्युलेशन सिंगल मेकॅनिझम जे आहे हे काय करू शकतं तर डिफरंट जीन किंवा सेट ऑफ जीनचं एक्सप्रेशन रेग्युलेट करतं किंवा डिफरंट जीन काय करू शकतात रेग्युलेट द डिफरंट मेकॅनिझम ऑफ एक्सप्रेशन. हे जे मेकॅनिझम आहे डिफरंट जीनला डिफरंट मेकॅनिझम जे आहे ते रेग्युलेट करू शकतं किंवा सिंगल मेकॅनिझम काय डिफरंट जीनलाच काय करू शकतं एक्सप्रेस करू शकतं रेग्युलेट करू शकतं. जर आपण बघितलं की सर्टन बॅक्टेरिया जर आपण बघितलं तर कुठल्याही ई कोलाय असतील किंवा अजून हे जे बॅक्टेरियल लाईक ई कोलाय जे आहेत जे देअर केमिकल एन्व्हायरमेंट जे आहे बाय सिंथेसायझिंग सर्टन एन्झाइम डिपेंडिंग अपॉन द सबस्ट्रेट प्रेझेंट. आता हे जे ई कोलाय आहेत हे कशासाठी अडॅप्ट होतात अडॅप्ट टू देअर केमिकल एन्व्हायरमेंट बाय सिंथेसायझिंग सर्टन एन्झाइम्स डिपेंडिंग अपॉन द सबस्ट्रेट प्रेझेंट. जो सबस्ट्रेट प्रेझेंट आहे ह्याच्यावरती ते काय होतात अडॅप्ट होतात जे सराउंडिंग केमिकल एन्व्हायरमेंट आहे आणि त्या ठिकाणी केमिकल सिंथेसिस सर्टन एन्झाइम हे पण काय एन्झाइम जे आहे ते सुद्धा काय करतात जे डिपेंडिंग अपॉन सबस्ट्रेट प्रेझेंट त्या ठिकाणी आहे त्याच्यावरून ते काय करतात तर एन्झाइम सिंथेसिस करतात आणि सच ॲडॅप्टिव्ह एन्झाइम इज कॉल्ड इंड्युसेबल एन्झाइम्स. आणि हे जे ॲडॅप्टिव्ह एन्झाइम्स आहेत म्हणजे त्या ठिकाणी इक्वल ॲडॅप्ट होतं त्या केमिकल एन्व्हायरमेंटला आणि त्याच्यावरून काय करतो सर्टन टाईपचे एन्झाइम्स काय करत असतो सिंथेसिस करत असतो. म्हणजे त्या ठिकाणी एखादा सबस्ट्रेट प्रेझेंट असेल त्यानुसार काय होणार आहे त्या इकोलायमध्ये एन्झाइम्स काय होणार आहे त्या ठिकाणी सिंथेसिस होणार आहे. म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल घेतलं लॅक्टोज जर त्या ठिकाणी प्रेझेंट असेल तर काय होणार आहे बीटा गॅलॅक्टोसाइडेज हे एन्झाइम काय होणार त्या ठिकाणी सिंथेसिस होणार आणि सच अडॅप्टिव्ह एन्झाइम्स इज कॉल्ड इंड्युसेबल एन्झाइम्स. त्याला काय म्हणतो आपण इंड्युसेबल एन्झाइम्स. आणि सेट ऑफ जीन विच आर स्विच्ड ऑन when there is necessary to metabolize new substrate. The set of genes जो आहे जो genes that are required for expression of character असेल म्हणजे असे जे जीन्स आहेत सेट ऑफ जीन्स त्याचं काय होतं स्विच्ड ऑन म्हणजे ते काय होतात स्विच ऑन होतात आणि जो मेटाबॉलिक सबस्टन्स आहे नेसेसरी आहे किंवा सबस्ट्रेट आहे न्यू सबस्ट्रेट तो काय केलं जातं अशा प्रकारे सिंथेसाइज केलं जातं आणि दिस फेनोमिनॉन इज कॉल्ड इंडक्शन. आणि ह्याला काय म्हणतो आपण इंडक्शन. आणि स्मॉल मॉलिक्यूल जो आहे ही सगळी प्रोसेस जी घडवून आणतो त्याला काय म्हणतो आपण इंड्युसर म्हणतो. काय म्हणतो आपण इंड्युसर. इट इज पॉझिटिव्ह कंट्रोल. आणि हे कसं आहे तर पॉझिटिव्ह कंट्रोल आहे. आता आपल्याला डायरेक्टली काय करायचं ओपेरॉन शिकायचं ओपेरॉन कन्सेप्ट शिकायचं. आपल्याला ओपेरॉन म्हणजे काय हे काय करायचं या ठिकाणी शिकायचं. ओपेरॉन कन्सेप्ट. ओपेरॉन काय आहे इट इज द ट्रान्सक्रिप्शनल कंट्रोल मेकॅनिझम ऑफ जीन रेग्युलेशन. हे काय ट्रान्सक्रिप्शन कंट्रोल मेकॅनिझम ऑफ जीन रेग्युलेशन. जॅकॉब अँड मोनार्ड in 1961 explained the metabolic pathway are regulated as a unit. ठीक आहे मेटाबॉलिक पाथवे हे कोण करतं तर युनिट हे रेग्युलेशन करतं. इथं एक्झाम्पल काय दिलंय तर फॉर एक्झाम्पल काय ई कोलाय दिलेलं आहे. ऑलरेडी आपण ई कोलायचं थोडा रेफरन्स बघितलेला आहे. when lactose sugar is provided in the culture medium ई कोलायची ज्या ठिकाणी ग्रोथ केली जाते आपण त्या कशावरती कल्चर मीडियमवरती ग्रोथ केली जाते आणि जर त्या ठिकाणी कल्चर मीडियममध्ये आपण लॅक्टोज शुगर प्रोव्हाइड केली तर त्या ठिकाणी ई कोलाय जे आहेत हे काय करतात इंड्यूस द प्रोडक्शन ऑफ 3 एन्झाइम. ई कोलाय सेल काय करते तर 3 एन्झाइम्स काय करत असते प्रोड्यूस करत असते दॅट आर नेसेसरी फॉर डायजेशन ऑफ लॅक्टोज.
आणि हे 3 जे एन्झाईम्स आहेत हे कुणाचं डायजेशन घडवून आणतात, तर डायजेशन ऑफ लॅक्टोज घडवून आणत असतात. ते कुठले एन्झाईम आहेत? पहिला जो एन्झाईम आहे तो कुठला आहे, तर बीटा गॅलॅक्टोसाइडेज, दुसरा गॅलॅक्टोसाइडेज परमिएज, तिसरा ट्रान्स ॲसिटिलेज. ऑलरेडी आपण बीटा गॅलॅक्टोसाइडेजचं फंक्शन बघितलं. हे काय करतं, ब्रिंग अबाउट द किंवा कन्व्हर्जन ऑफ काय लॅक्टोज इनटू काय गॅलॅक्टोज आणि ग्लुकोजमध्ये काय करत असतं, रूपांतर घडवून आणत असतं. म्हणजे डायजेशन ऑफ लॅक्टोज इनटू काय गॅलॅक्टोज अँड ग्लुकोज. बीटा गॅलॅक्टोसाइडेज permit the lactose molecule to enter into the cell. बीटा गॅलॅक्टोसाइडेज परमिएज हे एन्झाईम काय करतं, तर कुणाला परमिशन देतं, लॅक्टोज मॉलिक्यूलला कशामध्ये एंटर होण्यामध्ये, सेलमध्ये एंटर होण्यासाठी परमिशन देतं. आणि ट्रान्स ॲसिटिलेज हे काय करतं, तर ट्रान्सफर अँड ॲसिटिल ग्रुप फॉर्म ॲसिटिल कोए टू गॅलॅक्टोसाइड. काय करतं, ॲसिटिल ग्रुप कुणामधला, हा ॲसिटिल ग्रुप जो आहे कुणामधला, ॲसिटिल कोए मधला, ॲसिटिल कोए मधला काय, हा कोए बाजू म्हणजे हा ॲसिटिल ग्रुप काय करणार आहे, ह्या गॅलॅक्टोसाइडेजमध्ये काय करणार, ट्रान्सफर करणार. अशा प्रकारचे 3 काय एन्झाईम्स आहेत. कोण सिंथेसिस करते, कुणाच्या सेलमध्ये, ई कोलाय सेलच्या. पण हे 3 एन्झाईम कधी सिंथेसिस होतात, ज्यावेळेस लॅक्टोज जो आहे, लॅक्टोज शुगर, ज्यावेळेस इट प्रोव्हाइड ॲज अ एनर्जी सोर्स फॉर ई कोलाय सेल, त्याच वेळेस हे 3 एन्झाईम काय होणार आहेत, सिंथेसिस होणार आहेत. ओके. आता हे जे 3 एन्झाईम्स आता आपण बघितले होते, ह्या तिन्ही एन्झाईमचं सिंथेसिस इज कंट्रोल बाय लॉंग सेगमेंट ऑफ DNA. त्याला काय म्हणतो आपण, ओपेरॉन म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, ओपेरॉन म्हणतो. हे कोण कंट्रोल करतं, तर ओपेरॉन करतं. आणि इट कन्सिस्ट ऑफ ऑपरेटर साइड O अँड 3 स्ट्रक्चरल जीन ZYA. काय, ऑपरेटर साइड O आणि काय 3 स्ट्रक्चरल जीन कुठले, ZYA. द ॲक्शन ऑफ स्ट्रक्चरल जीन इज रेग्युलेटेड बाय काय, ऑपरेटर साइड विथ द हेल्प ऑफ रिप्रेसर प्रोटीन. द ॲक्शन ऑफ स्ट्रक्चरल जीन जे आहे, कुठले स्ट्रक्चरल जीन आहेत, ZYA हे स्ट्रक्चरल जीन आहेत, इज रेग्युलेटेड बाय ऑपरेटर साइट. ह्या ऑपरेटर साइटने ज्यावेळेस आपण ओपेरॉन शिकणार आहे त्यावेळेस आपण स्ट्रक्चर आपण काय करणार आहे ते इन डिटेल बघणार आहे. रेग्युलेटेड बाय काय, ऑपरेटर साइट विच हेल्प ऑफ काय, रिप्रेसर प्रोटीन. आणि रिप्रेसर प्रोटीन इज प्रोड्युस्ड बाय द ॲक्शन ऑफ जीन आय, म्हणजे काय, इनहिबिटरच्या साह्याने हे रिप्रेसर प्रोटीन प्रोड्यूस केले जातात, नोन ॲज रेग्युलेटर जीन. त्याला काय म्हणतो आपण, रेग्युलेटर जीन्स म्हणतो. आणि द जीन्स एक्सप्रेशन डिपेंड ऑन वेदर द ऑपरेटर इज स्विच्ड ऑन ऑर स्विच्ड ऑफ. हे जे जीनचं एक्सप्रेशन आपण बघतो, म्हणजे ZYA जे जीन्स आहेत, हे स्ट्रक्चरल जीनचं एक्सप्रेशन जे आहे, हे ऑपरेटर साइड जे आहे, हे ऑपरेटर साइड स्विच ऑन किंवा स्विच ऑफ ह्याच्यावरती काय असते, डिपेंड असते. म्हणजे ऑपरेटर साइड जर क्लोज झाली तर एक्सप्रेशन होणार नाही, आणि ऑपरेटर साइड ऑन झाली तर काय होणार, हे एक्सप्रेशन होणार आहे. आपण तेव्हा इफ द ऑपरेटर्स इज स्विच्ड ऑन, ऑपरेटर काय झाले त्या ठिकाणी, स्विच्ड ऑन झाले. आणि ते जे स्ट्रक्चरल 3 जीन आहेत ZYA, यांचं काय ट्रान्स्क्राईब होतं, यांचं ट्रान्स्क्रिप्शन होतं बाय RNA पॉलिमरेज. आता हे ZYA हे स्ट्रक्चरल जीन आहेत, ह्या स्ट्रक्चरल जीनचं इन द प्रेझन्स ऑफ RNA पॉलिमरेज, ह्या एन्झाईमच्या प्रेझन्समध्ये ट्रान्स्क्रिप्शन कुणामध्ये होतं, तर सिंगल mRNA मध्ये होतं. कशामध्ये होतं, सिंगल mRNA मध्ये होतं. इच स्ट्रक्चरल जीन इज जनरली नोन ॲज सिस्ट्रॉन and transcribed long mRNA covering various cistron is known as काय, पॉलिसिस्ट्रॉनिक. आपण बघितलं होतं की ज्यावेळेस ट्रान्स्क्रिप्शन शिकत होतो त्यावेळेस त्याच्यामध्ये अल्टरनेटिव्ह पॅटर्न होतं, सिस्ट्रॉन आणि इंट्रॉन. हे काय होते, अल्टरनेटिव्ह त्या ठिकाणी प्रेझेंट होते. त्यातलं इच स्ट्रक्चरल जीन जनरली आपण काय म्हणतो त्याला
प्रत्येक स्ट्रक्चरल जीनला काय म्हणतो, सिस्ट्रॉन म्हणतो. आणि दॅट सिस्ट्रॉन आर ट्रान्सक्राईब ऑन द mRNA, लॉंग mRNA वरती काय होतं, ट्रान्सक्राईब होतं. आणि फेरेस सिस्ट्रॉन त्या ठिकाणी असतात. म्हणजे हा mRNA हा काय झाला, ह्याच्यावरती इंट्रॉन, हा सिस्ट्रॉन झाला तर काही इंट्रॉन, ज्यावेळेस ट्रान्सक्रिप्ट तयार होईल हा सिस्ट्रॉन, हा इंट्रॉन, हा सिस्ट्रॉन, म्हणजे असंख्य असे काय असतात सिस्ट्रॉन त्या ठिकाणी प्रेझेंट असतात, फेरेस सिस्ट्रॉन. त्याच्यामुळे त्याला काय म्हणतो आपण, पॉलिसिस्टॉर्निक. काय म्हणतो आपण त्याला, पॉलिसिस्टॉर्निक म्हणतो. स्विच्ड ऑन और स्विच्ड ऑफ ऑपरेटर अचीव बाय द ऑपरेटर कॉल्ड काय, रिप्रेसर. हे स्विच्ड ऑन किंवा स्विच्ड ऑफ म्हणजे ऑपरेटर जो रिजन आहे तो स्विच ऑन होणार आहे किंवा स्विच ऑफ होणार आहे. जसं आपण बल्ब स्विच ऑन केलं की बल्ब लागतो, स्विच ऑफ केला की बल्ब बंद होतो, तसं ऑपरेटर रिजन स्विच ऑन झाला की काय होणार, ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस होणार आहे. हे जे सगळं आहे कशाच्या साह्याने होतं, तर बाय प्रोटीन कॉल, त्याला काय म्हणतो आपण, रिप्रेसर. आणि हा जो रिप्रेसर किंवा हा प्रोटीन ज्यावेळेस हा ऑपरेटरला बाइंड होईल त्यावेळेस ऑपरेटर स्विच ऑफ होतं, म्हणजे काय, ब्लॉक हिट, म्हणजे ऑपरेटर काय होत नाही, चालू होत नाही, तो बंद होतो. आणि जीन एक्सप्रेशन जे आहे हे काय होत असतं, पूर्णपणे काय होतं या ठिकाणी, स्टॉप होत असतं. काय होतं, स्टॉप होतं. आता नेक्स्ट कन्सेप्ट काय, तर लॅक ऑपेरॉन. त्याला आपण लॅक्टोज और लॅक ऑपेरॉन ऑफ इकोलाय म्हणतो. हा जो ऑपेरॉन आहे स्विच्ड ऑन, कधी स्विच्ड ऑन, वेन लॅक्टोज दॅट आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. लॅक्टोज काय सायटोप्लाझम मध्ये ज्यावेळेस प्रेझेंट असेल त्यावेळेस काय होत असतो, स्विच ऑन होत असतो. आता आपण ह्याचं लॅक ऑपेरॉन जो आहे कन्सिस्ट, ह्याच्यामध्ये कुठले कुठले कॉम्पोनंट्स आहेत हे आपण थोडक्यामध्ये बघू. ह्याच्यामध्ये जो आहे का रेग्युलेटर जीन्स आहे, हा निळ्या शाईमध्ये दिसतो, कुठला रेग्युलेटर जीन्स आहे. परत काय तर प्रमोटर जीन, हा जो ह्या ठिकाणी प्रमोटर रिजन दिसतोय हा कुठला आहे, तर ऑपरेटर रिजन आहे. या ठिकाणी ऑपरेटर रिप्रेसर बाइंड झालेला आहे, त्या ठिकाणी ऑपरेटर इंड्युसर बाइंड होतो, तो कुठला, ऑपरेटर रिजन. आणि हे जे 1, 2, 3 लिहिलेले हे काय 3 लिहिलेले ते काय स्ट्रक्चरल जीन्स आहे. आणि हा इंड्युसर आहे, हा काय इंड्युसर आहे. ओके. आणि हा इंड्युसर, हे जे आपण बघितलं रेग्युलेटरी जीन, प्रमोटर, ऑपरेटर अँड स्ट्रक्चरल, दॅट आर द कॉम्पोनंट ऑफ ओपेरॉन. हे कोणाचे कॉम्पोनंट आहेत, ओपेरॉनचे. परंतु हा जो इंड्युसर आहे दॅट आर नॉट द कॉम्पोनंट ऑफ काय, ओपेरॉन. आता ह्यातला पहिला जो आहे आपल्याला काय करायचं, रेग्युलेटरी जीन बघायचं. काय बघायचं आहे, रेग्युलेटरी जीन्स बघायचं. ह्या ठिकाणी रेग्युलेटरी जीन आहे. दिस जीन कंट्रोल द ऑपरेटर जीन इन कोऑपरेशन विथ का इंड्युसर. हा जो जीन आहे रेग्युलेटरी जीन कोणाला कंट्रोल करतो, तर ह्या ऑपरेटरला काय करतो, ऑपरेटरला काय करत असतो, कंट्रोल करत असतो. कोणाच्या सहाय्याने, कोऑपरेशन विथ का इंड्युसर. हा इंड्युसर आहे. हा इंड्युसर कुठे प्रेझेंट असतो, दॅट आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. आणि रेग्युलेटरी जीनच्या पुढच्या बाजूला जर आपण बघितलं तर कुठला असतो, तर प्रमोटर रिजन असतो. कुठला, प्रमोटर जीन्स असतात. इट मे नॉट बी प्रेझेंट इमिजिएटली ॲडजस्टंट टू द ऑपरेटर जीन. आणि हा ऑपरेटर जीनच्या रेग्युलेटरी जीनच्या ॲडजस्टंट नसतो. आता जर बघितलं आपण तर रेग्युलेटरी जीन प्रोड्यूस प्रोटीन कॉल काय, रिप्रेसर प्रोटीन. रेग्युलेटरी जीन जे आहे हे काय करतात, तर प्रोड्यूस एक प्रकारचं प्रोटीन तयार करतात, त्याला काय म्हणतो आपण, रिप्रेसर प्रोटीन म्हणतो. आणि रिप्रेसर प्रोटीन जो आहे हा रिप्रेसर प्रोटीन काय होणार आहे, कुठं बाइंड होतं, तर ऑपरेटर जीन. ऑपरेटर जो जीन आहे ह्या ऑपरेटर जीनला काय होणार, या ठिकाणी बाइंड होतो आणि स्टॉप द प्रोसेस ऑफ काय, ॲक्शन. आणि म्हणजे ज्यावेळेस ऑपरेटर रिजनला हा रिप्रेसर बाइंड होईल आणि रिप्रेसर बाइंड झाल्यामुळं काय होणार ना, त्या ठिकाणी पुढची जी प्रोसेस आहे ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन हे होणार नाही. आणि जर समजा या ठिकाणी जर इंड्युसर प्रेझेंट असेल त्या ठिकाणी इनॅक्टिव्ह केला जातो आणि ही जी प्रोसेस आहे या ठिकाणी आपल्याला दाखवलेली आपण नंतर शिकणार आहे ही होते. आता एवढं लक्षात ठेवायचं की रेग्युलेटरी जीन काय कंट्रोल द ऑपरेटर जीन इन कॉर्पोरेशन विथ काय इंड्युसर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम.
रेग्युलेटरी जीनच्या पुढे प्रमोटर रिजन जो आहे तो काय कंटिन्युअस असेल असं नाही. रेग्युलेटरी जीन प्रोड्यूस प्रोटीन कॉल काय त्याला काय म्हणतो आपण रिप्रेसर प्रोटीन म्हणतो. आणि रिप्रेसर बाइंड विथ का ऑपरेटर जीन अँड रिप्रेस इट्स ॲक्शन. त्या ऑपरेटर जीनला काय होतं बाइंड होऊन काय करत असतं, ह्याची ॲक्शन काय करत असतं स्टॉप करत असतं. आणि ह्याला काय म्हणतो आपण दिस इज कॉल्ड एज काय रेग्युलेटर प्रोटीन म्हणतो. पुढचं जो आहे कुठला प्रमोटर रिजन, कुठला प्रमोटर जीन. प्रमोटर जीन प्रोसीड द ऑपरेटर जीन. कोण प्रोसीड आहे तर ह्या ठिकाणी ऑपरेटर जीन आहे आणि ह्या ठिकाणी कुठला प्रमोटर जीन आहे, येलो मध्ये दिसते आपल्याला. ओके. प्रमोटर जीन मार्क द साइट ऑफ ॲट विच RNA पॉलिमरेज बाइंड. म्हणजे ह्या ठिकाणी येलो कलरचं दिसतं, ह्या ठिकाणी RNA पॉलिमरेज काय होते, हा RNA पॉलिमरेज एन्झाईम हा काय होतं ह्या प्रमोटर रिजनला काय होत असतं बाइंड होत असतं. When operator gene is turned on, the enzyme moves over operator gene and transcription of structural gene start. ज्यावेळेस काय होणार आहे ऑपरेटर जीन इज टर्न ऑन, ऑपरेटर जीन जो आहे हा काय टर्न ऑन असेल म्हणजे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा ब्लॉक नसणार आहे. म्हणजे थोडक्यामध्ये ह्या ठिकाणी सेकंड पिक्चरमध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय ऑपरेटर जीन टर्न ऑन झालेलं आहे. म्हणजे हे DNA पॉलिमरेज जो एन्झाईम या ठिकाणी जो आहे प्रमोटर रिजनला असायला पाहिजे होतं या ठिकाणी एन्झाईम. हे जो मुवमेंट काय झालेलं या ठिकाणी झालेलं आहे, काय झालेली मुवमेंट पुढे गेलेले DNA पॉलिमरेज पुढे गेलेलं आहे. आणि काय झालं त्या ठिकाणी ऑपरेटर जीन मूव्ह ओव्हर द ऑपरेटर जीन अँड ट्रान्सक्रिप्शन ऑफ स्ट्रक्चरल जीन टेक्स प्लेस. आणि ह्या स्ट्रक्चरल जीनचं काय होतं ट्रान्सक्रिप्शन काय होत असतं. आणि प्रमोटर रिजन बेस सिक्वेन्स इज डिटरमाइन विच इज स्टँड ऑफ का DNA ॲक्ट ॲज अ टेम्पलेट. आणि बेस सिक्वेन्स जी डिटरमाइन होते प्रमोटर जीनची डिटरमाइन विच स्टँड ऑफ DNA ॲक्ट ॲज काय त्या ठिकाणी DNA ॲक्ट ॲज काय टेम्पलेट म्हणून ॲक्ट होत असते. पुढचं जो आहे कुठला ऑपरेटर रिजन. द ऑपरेटर जीन इट प्रोसीड द स्ट्रक्चरल जीन. कोणाच्या प्रोसीड आहे ह्या स्ट्रक्चरल जीनच्या म्हणजे अलीकडे साईडला ह्या. ओके. हे काय स्ट्रक्चरल जीन्स आहेत आणि हे कुठल्या ऑपरेटर जीन आहेत. आणि ॲडजस्टंट टू काय लाईज ॲडजस्टंट टू स्ट्रक्चरल जीन. व्हेन ऑपरेटर जीन इज टर्न बाय अन इंड्युसर. ऑपरेटर जीन जे आहे टर्न ऑन बाय इंड्युसर द स्ट्रक्चरल जीन प्रोड्यूस mRNA. आणि इंड्युसर या ठिकाणी जर बाइंड नाही झाला तर ऑपरेटर जीन काय होणार आहे हा ऑन होणार आहे. आणि ऑन झाल्यानंतर ना हे काय स्ट्रक्चरल जीन जे आहेत 1 2 3 स्ट्रक्चरल जीन्स आहेत. म्हणजे काय ZYA एकला काय येणार झेड येणार, इथं काय येणार Y आणि हे काय A येणार. ह्यांच्यापासून काय तयार होणार mRNA काय होणार फॉर्मेशन होते. आणि ऑपरेटर जीन इज टर्न ऑफ बाय द प्रोडक्शन ऑफ रिप्रेसर जीन. जर हे रिप्रेसर जीन ह्या ठिकाणी फॉर्मेशन झालं तर ह्या रिप्रेसर जीनमुळं काय होणार हे टर्न ऑफ होणार आहे. म्हणजे ह्या ठिकाणी ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशनची प्रोसेस होणार नाही. आता पुढचा जो भाग आहे कुठला तर तो स्ट्रक्चरल जीन. when lactose is added in E. coli culture त्यावेळेस काय होतं स्ट्रक्चरल जीन कॅटलाइज प्रोड्यूस mRNA. ज्यावेळेस लॅक्टोज आपण E. coli कल्चरमध्ये ॲड करल लॅक्टोज शुगर त्यावेळेस काय होणार आहे स्ट्रक्चरल जीन कॅटलाइज म्हणजे काय प्रोडक्शन ऑफ mRNA प्रोड्यूस विच इज द टर्न ऑन काय प्रोड्यूस पॉलिपेप्टाइड्स ऑन रायबोसोम्स. आणि ह्या ठिकाणी काय होणार आहे mRNA तयार झालं की ऑटोमॅटिकली रायबोसोम्सवरती पॉलिपेप्टाइड चेन काय होणार या ठिकाणी तयार होणार. द पॉलिपेप्टाइड फॉर्म ॲक्ट ॲज एन्झाईम टू कॅटलाइज द लॅक्टोज इन द सेल. देर आर 3 स्ट्रक्चरल जीन सिक्वेन्स कुठले तर लॅक झेड ऑलरेडी सांगितलं इथं काय लॅक झेड असणार आहे, लॅक वाय आणि लॅक ए. आणि एन्झाईम प्रोड्युस्ड कुठले तर बीटा गॅलॅक्टोसाइडेज परमेज आणि ट्रान्स ॲसिटिलेज हे एन्झाईम्स ह्याच्यासाठी काय लागतात रिक्वायर्ड आहेत ह्यांचं ट्रान्सक्रिप्शन व्हायचं असेल तर. शेवटचा जो पार्ट आहे कुठला तर इंड्युसरचा आहे.
इज अ केमिकल प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. हे काय केमिकल आहे, इंड्युसर काय, इट इज केमिकल्स. कुणामध्ये असतं तर सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असतं. आणि ह्याचं कार्य काय तर इनॅक्टिव्ह द रिप्रेसर. रिप्रेसरला इनॅक्टिव्ह करण्याचं काम कोण करत असतं, इंड्युसर करत असतं. वेन लॅक ओपेरॉन इज स्विच्ड ऑन, लॅक ओपेरॉन ज्यावेळेस आपण स्विच्ड ऑन करल, द इंड्युसर जॉईंट with repressor protein and preventing binding of repressor on the काय ऑपरेटर cell. लॅक ओपेरॉन ज्यावेळेस स्विच्ड ऑन होईल, देन इंड्युसर जॉईंट टू रिप्रेसर प्रोटीन. इंड्युसर काय होईल, रिप्रेसर प्रोटीनला काय होईल, जॉईंट होईल. आणि काय होईल त्या ठिकाणी बाइंड झाल्यानंतर ना प्रिव्हेंटिंग बाइंडिंग ऑफ रिप्रेसर, या रिप्रेसरचं कुठलं ऑपरेटर रिजनला जे ह्या ठिकाणी बाइंड झालेला आहे, हा काय होणार नाही, ह्या ठिकाणी होणार नाही. सो द ऑपरेटर जीन्स इज फ्री. आणि अशा प्रकारे ह्या ऑपरेटर जीन काय होणार आहे, फ्री होणार आहे. आणि ह्या ठिकाणी असणारा जो RNA पॉलिमरेज एन्झाईम आहे, हे जी मुवमेंट जी आहे ह्या ठिकाणी काय होणार आहे मूव फ्रॉम प्रोमोटर टू स्ट्रक्चरल जीन. ह्याच्यामध्ये काय होणार आहे, जी मुवमेंट होणार आहे वाया ऑपरेटर जीन. ऑपरेटर जीनपासून स्ट्रक्चरल जीनपर्यंत जाणार आहे. अशा प्रकारचे जे कॉम्पोनंट आहेत. आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं रोल ऑफ लॅक्टोज काय आहे, जर आपण बघितलं फ्यू मॉलिक्यूल ऑफ लॅक्टोज एंटर इन टू द काय सेलमध्ये जर बघितलं आपण फ्यू मॉलिक्यूल ऑफ लॅक्टोज काय होतात, एंटर इन टू द सेल बाय अन एन्झाईम परमिएज. कुठल्या एन्झाईमच्या साहाय्याने लॅक्टोजच्या फ्यू मॉलिक्यूल ई कोलाच्या सेलमध्ये एंटर होतात, आपण बघितलं एन्झाईम परमिएज. द स्मॉल अमाऊंट ऑफ दिस एन्झाईम प्रेझेंट इवन वेन ऑपरेटर स्विच्ड ऑफ. ऑपरेटर स्विच जरी झाला तरी ह्या एन्झाईमचं परमेज एन्झाईमचं स्मॉल अमाऊंट काय असतं त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. फ्यू मॉलिक्यूल ऑफ लॅक्टोज ॲक्ट ॲज इंड्युसर अँड बाइंड टू द रिप्रेसर. फ्यू मॉलिक्यूल ऑफ लॅक्टोज काय ॲक्ट ॲज काय इंड्युसर आणि कोणाला बाइंड होतात, रिप्रेसरला. दिस रिप्रेसर इंड्यूस कॉम्प्लेक्स फेल टू जॉईन विथ ऑपरेटर जीन विच इज देन टर्न ऑन. काय म्हटले बघा, दिस रिप्रेसर इंड्युसर कॉम्प्लेक्स, हे जे रिप्रेसर इंड्युसर कॉम्प्लेक्स आहे फेल टू जॉईन होतं विथ ऑपरेटर जीन. आणि ऑलरेडी मी सांगितलं की ज्यावेळेस हे रिप्रेसर ऑपरेटर जीनला ज्यावेळेस बाइंड होत नाहीत त्यावेळेस ऑपरेटर काय होणार आहे, इट इज टर्न ऑन. आणि हे जे स्ट्रक्चरल जीन्स आहेत, कुठल्या स्ट्रक्चरल ZYA, ह्या स्ट्रक्चरल जीन काय करतात, प्रोड्यूस ऑल एन्झाईम्स. म्हणजे हे 3 जे एन्झाईम्स आहेत आपण बघितलेले आहेत, बीटा गॅलॅक्टोसाइडेज परमेज आणि ट्रान्स ॲसिटिलेज, हे एन्झाईम जे आहेत हे काय होतात, 3 एन्झाईम्स काय होतात, प्रोड्यूस करतात. कोण करतात तर स्ट्रक्चरल जीन्स. दस द काय लॅक्टोज ॲक्ट ॲज इंड्युसर ऑफ इट्स ओन ब्रेकडाऊन. आणि लॅक्टोज काय करतो तर inducer of its own breakdown. When the inducer level fall, operator is blocked again by repressor. आणि inducer ज्यावेळेस फॉल होईल त्यावेळेस ऑपरेटर blocked again by repressor. So the structural gene are represent inactivated again. आणि this is the feedback mechanism आहे. कोण ऑपरेट करतं तर लॅक्टोज ऑपरेट करतं. सो द स्ट्रक्चरल जीन काय रिप्रेस्ड ऑर इनॲक्टिवेट अगेन. ह्या ठिकाणी जर ऑपरेटर रिजनला जर हा इंड्युसर बाइंड झाला, व्हेन इंड्युसर लेवल फॉल, ऑपरेटर इज ब्लॉक अगेन बाय रिप्रेसर. ऑपरेटर काय केला जातो, ब्लॉक केला जातो बाय द रिप्रेसर. म्हणजे काय इंड्युसर काय करणार, रिप्रेसर कुठं अटॅच होणार तर ऑपरेटर रिजनला अटॅच होणार. आणि त्या ठिकाणी ट्रान्सक्रिप्शनची जी प्रोसेस आहे पुढचं, हे जे जीन स्ट्रक्चरल जीन काय होतील त्या ठिकाणी RNA पॉलिमरेज पुढे गेलं नाही तर स्ट्रक्चरल जीन जे आहेत काय होतील, इनॲक्टिवेट होतील. आणि अशा प्रकारे निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझमद्वारे ही प्रोसेस काय होणार आहे, स्टॉप होणार. अशा प्रकारचं रोल ऑफ लॅक्टोज 2 किंवा 3 मार्कासाठी परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. अशा प्रकारे आपलं ओपेरॉनची कन्सेप्ट संपलेली आहे. धन्यवाद.